नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये. सध्या मी तुम्हाला गावाकडे गेल्यावर कुठकुठल्या रेसिपी केल्या, त्या सर्व रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. त्यापैकी ही एक म्हणजेच पालक पनीरची भाजी आहे. याआधीही मी 2 रेसिपी गावाकडे गेल्यावर केलेल्या होत्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाजी बनवण्यासाठी मी इथे 1 जुडी पालक घेतला. त्याचे अशा प्रकारे फक्त पत्ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जे पिवळसर झालेले पत्ते असतील ते फेकून द्यायचे आणि फक्त हिरवा पत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ भाजीला धुवून घ्यायची. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये साखर घालायची आणि हे पत्ते आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान उकळून घ्यायचे आहे. साखर आपल्याला यामध्ये यासाठी घालायची आहे की जेणेकरून आपला जो पालकाचा रंग आहे हिरवा तो तसा राहील. भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी 10 ते 15 मिनिटं काजू भिजत घातलेले होते. अद्रक, लसूण, कढीपत्ता घेतलेला होता. एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला. 2 मोठे कांदे घेतले आणि त्याला मोठे मोठे असे बारीक चिरून घेतले आणि सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे. तिला मी बारीक चिरलेली नाही. जे भिजवलेले काजू आहेत त्याची आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि सोबतच अद्रक, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि सोबतच कांदा याची सुद्धा आपल्याला एक बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. सोबत मी 250 ग्रॅम पनीर घेतलं आणि त्याला तुम्ही बघू शकता आपला पालकचा रंग किती छान असा हिरवागार दिसत आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये बर्फ घालायचा आहे. हे गरम पाणी आता आपण पालक यातून काढून डायरेक्ट थंड पाण्यात आपल्याला घालायचे आहे किंवा एकदम चिल्ड वॉटर असलं तरी सुद्धा चालेल. जर चिल्ड वॉटर नसलं तर तुम्ही पाण्यामध्ये बर्फ घालून घ्या आणि मग ही भाजी त्यामध्ये टाका. म्हणजे भाजीचा आपला जो रंग आहे तो चेंज होत नाही. आता सर्व भाजी टाकून झाली. आता हिचं सगळं पाणी काढून आपल्याला ह्या भाजीची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे हाताने सर्व पाणी काढून घ्यायचं आणि फक्त भाजीची पेस्ट करायची आहे. यासोबत आपल्याला 3 हिरव्या लाल मिरच्या घालायच्या आहे. याने भाजीला टेस्ट छान येते. सोबतच यामध्ये कोथिंबीरही घालायची. बघा अशा प्रकारे छान अशी पालकची पेस्ट वाटून तयार झालेली आहे. यामध्ये कुठल्याही बाहेरचा मसाला न वापरता अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते पालक पनीर सेम तशीच भाजी आपण आज तयार करत आहोत. तुम्ही सुद्धा सुट्टीच्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्सद्वारे कळवायला विसरू नका. बघा किती छान अशी बारीक पेस्ट ही आपली पालकची तयार करून झालेली आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब्स केलेले आहेत हे छान ब्राऊन रंग येई तोपर्यंत तळून घ्यायचे आहे. पनीरचे क्यूब पालक पनीर करताना नाही तळले तरी सुद्धा चालतात. तुम्ही असेच घातले तरी सुद्धा चालतील. पण मी तळून घेते आहे कारण याने काय होतं की आपण ज्यावेळेस पनीर टाकू तर पनीर हे ग्रेव्हीमध्ये फुटणार नाही आणि छान अशी याची बाइंडिंग राहते आणि ते खाण्यासाठीही छान लागतात. बघा अशा प्रकारे आता सर्व पनीर मी छान ब्राऊन रंग येई तोपर्यंत तळून घेतलेले आहे. आता हे जे पनीर तळलेलं जे तेल आहे यामधूनच आपण भाजी करणार आहोत. यामध्ये थोडं तेल मी काढून घेतलं आणि जितकं हवं तितकं तेल कढईमध्ये राहू दिलं. आता यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी चांगली फुटली की यामध्ये आपण जी अद्रक, लसूण, टोमॅटो ती जी पेस्ट केलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. पेस्टला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान तेलामध्येच आपल्याला परतू द्यायची आहे. लक्षात असू द्यायचे की आपण कांदा, टोमॅटो जे आहे ते कच्चेच घातलेले होते, त्यामुळे ह्या ग्रेव्हीला तेल सुटायला जरा वेळ लागेल. सर्व ही जी आपण केलेली पेस्ट आहे ही तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायची. बघा अशा प्रकारे मस्त छान एकजीव झालेली आहे. आता आपण हिला परतू देऊ. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग ह्या ग्रेव्हीला आलेला आहे. आता ही ग्रेव्ही पूर्णपणे तयार झालेली आहे. यामध्ये सुका मसाला घालून घेऊ. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि सोबतच धने पावडर ही घातलेली आहे. तुमच्या आवडीचा जो गरम मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सर्व जे सुके मसाले आहे हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. आपण ही भाजी करत असताना बाहेरचा कुठलाही स्पेशल असा पालक पनीर मसाला यामध्ये मी वापरलेला नाही आहे. सर्व सुके मसाले मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये जी आपण पालकची पेस्ट केलेली होती ती सुद्धा घालून घ्यायची आहे. पालकची पेस्ट सुद्धा ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून हिलाही मिनिटभर अशाच प्रकारे छान परतून घ्यायची आहे. मस्त तुम्ही बघू शकता किती छान आपला रंग ही भाजीला आलेला आहे. बघा अशाच प्रकारे सर्व मसाल्यामध्ये मी पालक छान एकजीव केली. मस्त छान असा आपला मसाला आता तयार झालेला आहे. हा मसाला परतत असताना काय करायचं आहे, 1 ग्लासभर पाणी छान गरम करून घ्यायचं आहे.
ह्या भाजीमध्ये पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, जेणेकरून भाजीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं आणि भाजीची चवही आपली बिघडत नाही. धीरे करून यामध्ये पाणी घालायचं आहे. भाजीची ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये धीरे धीरे करून पाणी घालत जायचं आहे, एकदम पाणी नाही घालायचं. बघा मस्त ही भाजीची ग्रेव्ही करताना थोडी घट्टच ग्रेव्ही ठेवायची आहे, जास्त पातळ नाही करायची. बघा मस्त छान अशी उकळी फुटलेली आहे. आता मला जशी ग्रेव्ही हवी होती भाजीची त्यानुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये काजूची पेस्ट घालून घ्यायची आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. सोबतच यामध्ये मी पनीरची क्यूब्सही घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठही घालून घ्यायचं. तर मी यावर 2 चमचे साजूक तूप घातलेलं होतं. जर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरही यामध्ये घालू शकतात. मस्त अशी छान आपली हॉटेल सारखी पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. आता हिला एक उकळी येऊ द्यायची. अधूनमधून भाजीला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही जी आहे ती खाली बसणार नाही. तुम्हाला माझी ही पालक पनीरची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच मस्त अशा रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि हो, गावाकडे गेल्यावर मी अजून 2 रेसिपी केलेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की बघा. चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत.